खासदारांची तिकीट कापली, आमदारांचं काय? शिंदेंच्या आमदारांची धाकधूक वाढली. शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात. हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले, मुख्यमंत्री बनले. शिंदेंनी शिवसेना सोडली तेव्हा जे 13 खासदार शिंदेंसोबत होते त्यापैकी 3घांची तिकीटं कापली गेली. आणखीन 2घांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भाजपच्या सर्वेत शिंदेंच्या काही खासदारांबाबत मतदारसंघात तीव्र नाराजी असल्याचं सांगितलं गेलं आणि शिंदेंना उमेदवार बदलावे लागले. यवतमाळमधून खासदार भावना गवळींना पुन्हा तिकीट मिळालं नाही. अनेक दिवस मुंबईत तळ ठोकूनही हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा यंदा पत्ता कट झाला. रामटेकच्या कृपाल तुमानेंनाही संधी मिळाली नाही. नाशकातून हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. मुंबईतून गजानन कीर्तिकरांच्या जागेवर भाजपनं दावा सांगितलाय. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळाली खरी, मात्र आता उमेदवार बदलला जाण्याची चर्चा आहे. भाजपच्या सर्वेमुळेच शिंदेंच्या खासदारांना फटका बसला हे उघड आहे. त्यामुळेच सर्वेवर शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त केली जाते. आणि जी भूमिका असेल किंवा जो काही सर्वेचा रिपोर्ट असेल तो बदलण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सर्वेनुसार जर आपण चालायला गेलो तर मग कार्यकर्त्यांची गरजच काय. जर एखाद्याला द्यायचं नसेल तर सर्वेचं कारण सांगितलं जातं. असं होताना दिसून येतं, सर्वेचं कारण सांगूनच दिलं जात नाही. खासदारांची तिकीटं कापल्यामुळे आमदारही अलर्ट मोडवर गेलेत. जे अनेक टर्म निवडून आलेल्या खासदारांसोबत घडू शकतं तेच आमदारांसोबत घडायला वेळ लागणार नाही, अशी भावना शिंदे गटातल्या आमदारांमध्ये वाढू लागल्याची चर्चा आहे. त्यातच शिवसेना शिंदे गटाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क करतायत असा दावा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शिंदे गटांच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धव साहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत अशी माहिती आता आमच्याकडे पोहोचलेली आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा 13 खासदार त्यांच्या सोबत आले. मात्र त्यापैकी काही खासदारांचा पत्ता कट करण्याची आणि जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की मुख्यमंत्री शिंदेंवर ओढावली आहे. मुख्यमंत्री असतानाही जागा वाटपावर भाजपचाच दबदबा आहे. त्यामुळे हे चित्र पाहून शिंदेंसोबत आलेले 40 आमदारांना धडकी भरली अशी चर्चा आहे. त्यातूनच मोठी राजकीय उलथापालथ होऊन राज्यातील समीकरणं बदलू शकतात अशीही शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.